हॅलो एव्हरीवन. मागच्या लेक्चरमध्ये आपण जावास्क्रिप्ट बद्दल पाहत होतो. जावास्क्रिप्ट नेमका असतो काय, त्याचे हिस्ट्री आणि फीचर हे पण आपण पाहिले. त्यानंतर आपण ऍडव्हान्टेजेस, लिमिटेशन, त्यानंतर स्क्रिप्ट टॅग काय असतो, स्क्रिप्टच्या कोणकोणत्या टाइप्स असतात ते आपण काल पाहिलेले आहे. जावास्क्रिप्ट काय असतं रे? एक पॉप्युलर क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे, जे की तुमचे सगळे वेब ब्राउझर सपोर्ट करतात. लाईट वेट लँग्वेज आहे, डायनॅमिक लँग्वेज आहे. त्यानंतर आपण त्याला गेम डेव्हलपमेंटसाठी यूज करू शकतो, मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंटसाठी यूज करतो. नंतर आपण हिस्ट्री पाहिली. हिस्ट्रीमध्ये कोण क्रिएट केलाय? ब्रेंडन इच या सायंटिस्टने जावास्क्रिप्टला क्रिएट केलेला आहे इन 1995 मध्ये. अगोदर त्याला लाईव्ह स्क्रिप्ट म्हणायचे, नंतर त्याचं नाव जावास्क्रिप्ट असं ठेवण्यात आलं. त्यानंतर आपण फीचर्स पाहिले. जावास्क्रिप्ट हे एक स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे, जे की ऑब्जेक्ट्स वरती बेस असतो. लाईट वेट असणारी लँग्वेज आहे. टाइम आणि डेट तुम्ही हँडल करू शकता. इंटरप्रिटेड बेस्ड लँग्वेज आहे. युजरचा ब्राउझर असो किंवा ऑपरेटिंग सिस्टीम असो, ते तुम्ही जावास्क्रिप्टचा यूज करून डिटेक्ट करू शकता. आणि ही एक केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे. तुमची HTML केस इनसेन्सिटिव्ह आहे, पण जावास्क्रिप्ट केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे. अप्पर केस आणि स्मॉल केस लेटरला डिफरन्स मानलं जातं. आणि एक ऑब्जेक्ट बेस असणारी लँग्वेज आहे. प्रत्येक स्टेटमेंट साइन सेमिकॉलननी होतो आणि त्याचे सिंटॅक्स सी लँग्वेजच्या सिंटॅक्स सोबत सिमिलर आहे. त्यानंतर आपण ऍडव्हान्टेजेस पाहिले. सर्व्हरवरचा लोड कमी होतो, सर्व्हरवरचा ट्रॅफिक कमी होतं, इमिडिएट फीडबॅक देऊ शकता युजरला, रिचर इंटरफेस क्रिएट करू शकता, युजरची इंटरॅक्टिव्ह वाढवू शकता. त्यानंतर आपण लिमिटेशन्स पाहिले. तुम्ही फाईलला रिटराईट करू शकत नाही, नेटवर्किंगचे कन्सेप्टला यूज नाही करू शकत, मल्टी थ्रेडिंग मल्टी प्रोसेसिंग कॅपेबिलिटी नाहीये, मग त्यामुळे तुमच्या परफॉर्मन्सला लिमिटेशन्स येतो. त्यानंतर आपण ब्राउझर कम्पॅबिलिटी इश्यूज पण पाहिले. लो लेवलचे ऑपरेशन करू शकत नाही तुम्ही. त्यानंतर आपण काल काय पाहिलं? स्क्रिप्ट काय असतो? स्क्रिप्ट एक कॉम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेज असतो. त्याचा यूज करून तुम्ही काय करत असता? कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करत असता. त्याचे दोन टाइप्स आहे. एक आहे क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज आणि एक आहे सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. क्लायंट साइड म्हणजे काय? जे की तुमच्या क्लायंट साइड वरती एक्झिक्यूट होत असते, म्हणजे क्लायंटचं वेब ब्राउझर असतो, त्याच्यावरती ते कोड एक्झिक्यूट होत असतो, त्याला आपण क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणतो. हा काय करत असतो? तुमच्या सर्व्हरचा डिमांड कमी करतो, म्हणजे सर्व काही व्हॅलिडेशन जे काय असेल तो सर्व क्लायंट साइडला करा, म्हणजे सर्व्हरवरती कमी लोड असतो. त्याचे एक्झाम्पल आहे HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट. आणि सर्व्हर साइड म्हणजे काय? जे की वेब सर्व्हरवरती एक्झिक्यूट होत असतो. जेव्हा क्लायंट तुमच्या HTTP रिक्वेस्टला सबमिट करतो, सर्व्हर काय करतो? जे काय रिस्पॉन्स मध्ये काय करणार? सर्व्हर जे काय कंटेंट असेल ते तुम्हाला डिलिव्हर करत असतो. त्यानंतर आपण पाहिले त्या दोघांचा डिफरन्स काय आहे. क्लायंट साइड स्क्रिप्टिंग तुम्हाला माहितीये युजरच्या वेब ब्राउझरवरती रन होत असतो, आणि सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग तुमच्या वेब सर्व्हरवरती रन होतो. क्लायंट साइड मध्ये तुमचा कोड विजिबल नसतो युजरला, पण सर्व्हर साइड मध्ये तुमचा कोड विजिबल असतो. सॉरी, क्लायंट साइड मध्ये विजिबल असतो, सर्व्हर साइड मध्ये विजिबल नसतो. आणि क्लायंट साइडचा कोड तुम्हाला माहितीये युजरच्या डिव्हाइस वरती एक्झिक्यूट होत असतो, आणि सर्व्हर साइडचा कोड तुमच्या वेब सर्व्हरवरती एक्झिक्यूट होणार. आणि क्लायंट साइडने तुम्ही इंटरॅक्टिव्ह वाढवता, वेबसाईटचा युजर एक्सपिरियन्स वाढवत असता, पण सर्व्हर साइडमध्ये तुम्ही बॅकएंडचा लॉजिक करता, सर्व्हर साइडची प्रोसेसिंग करत असता, डेटाचं मॅन्युप्युलेशन करत असता. आणि क्लायंट साइड तुम्ही नेमकं यूज कशासाठी करता? युजरला इमिडिएट फीडबॅक देण्यासाठी, व्हॅलिडेशन करण्यासाठी युजरच्या इनपुट्सला. आणि सर्व्हर साइडमध्ये तुम्ही सेन्सिटिव्ह डेटाला हँडल करत असता. त्यानंतर आपण काय पाहिलं आणखीन? सेक्युरिटी प्रोव्हाइड करत नाही डेटाला, आणि सर्व्हर साइड तुमच्या डेटाला सेक्युरिटी प्रोव्हाइड करतो. कारण का? सोर्स कोड विजिबल नसतो ना, मग हा जरा जास्त सेक्युरिटी प्रोव्हाइड करत असतो तुम्हाला. त्यानंतर आपण पाहिले त्याचे एक्झाम्पल्स. HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट हे क्लायंट साइडचे एक्झाम्पल आहेत, आणि सर्व्हर साइडच्या आहेत PHP, पायथन, रुबी किंवा जावा. त्याचे सर्व्हर साइडच्या लँग्वेजेस आहेत. तर एवढं तुम्हाला समजलं होतं काल. तर नंतर आपण पाहिलं जावास्क्रिप्टचा टॅग पण पाहिलं आपण. जावास्क्रिप्ट आपण इम्प्लिमेंट करतो बाय युजिंग स्क्रिप्ट टॅग. आपल्याला माहिती आहे HTML ही एक टॅग बेस्ड लँग्वेज आहे. सर्व काय पण तिथे टॅगच्या फॉर्म मध्ये लिहित असतो. सर्वांसाठी टॅग आहे तिथे. हेड टॅग असेल, बॉडी टॅग असेल, पॅराग्राफ टॅग असेल. तसंच आपल्याला जावास्क्रिप्ट पण युज करायचं आहे. तर आपण इथे कुठे युज करणार? त्याला HTML च्या आतमध्ये युज करणार. त्यासाठी आपल्याला जावास्क्रिप्ट साठी स्क्रिप्ट टॅग दिलेला आहे. स्क्रिप्ट टॅगचा यूज करून आपण काय करू शकतो? जावास्क्रिप्टची प्रोग्रामिंग करू शकतो. स्क्रिप्ट टॅगला आपण कुठे पण प्लेस करू शकतो वेब पेज मध्ये, पण जावास्क्रिप्ट आपल्याला काय सांगतो की त्याला तुम्ही हेड टॅग मध्येच प्लेस करा. स्क्रिप्ट टॅग काय सांगतो? स्क्रिप्ट टॅग तुमच्या ब्राउझरला हे सांगतो की आता हा कोड तुमचा जावास्क्रिप्टचा आहे, त्याला तो जावास्क्रिप्टचा कोड आहे असं तो एक्झिक्यूट कर, त्याला इंटरप्रिट कर, असं तुमचा स्क्रिप्ट टॅग त्याला सांगत असतो. त्यानंतर आपण त्याचा सिंटॅक्स पहिला तुमचं ओपनिंग टॅग स्क्रिप्ट, त्यानंतर त्याचे दोन ऍट्रिब्युट्स. लँग्वेज आहे पहिला तुम्ही लँग्वेज स्पेसिफाय करता, तुमची लँग्वेज इथे जावास्क्रिप्ट असेल. त्यानंतर त्याचं टाईप,
टाईप तुमचा असतो टेक्स्ट पब्लिक जावास्क्रिप्ट. त्यानंतर याच्या आतमध्ये जे काय तुमच्या जावास्क्रिप्टचा कोड आहे ते तुम्ही लिहू शकता. लास्टला जावास्क्रिप्टच्या टॅगला क्लोज करा. म्हणजे हा झाला तुमच्या जावास्क्रिप्टचा कम्प्लिटली टॅग. त्यानंतर याच्या दोन ऍट्रिब्यूट्स, पहिला आहे लँग्वेज, दुसरा आहे टाईप. हे आपण काल पाहिलेलं होतं. त्यानंतर पहिलं जावास्क्रिप्टचा कोड पण आपण केलं. काय केलं, HTML आतमध्ये बॉडीच्या आतमध्ये आपण काय केलेलं होतं, स्क्रिप्ट टॅगला मर्ज केला. स्क्रिप्ट मध्ये आपण काय लिहिलं, डॉक्युमेंट डॉट राईट हॅलो वर्ल्ड. डॉक्युमेंट काय तुमचा ऑब्जेक्ट आहे, डॉक्युमेंट तुमचा ऑब्जेक्ट आहे आणि राईट ही त्याची मेथड आहे. ऑब्जेक्टच्या त्या राईट मेथडचा यूज करून आपण काय करतोय, आउटपुट वरती मेसेजला डिस्प्ले करतोय. तिथं आपण आउटपुट वरती काय डिस्प्ले केलं, हॅलो वर्ल्ड. ते तुमच्या वेब ब्राउझर वरती डिस्प्ले होईल. ते आपण काल पाहिलेलं होतं. तर कोणाला काही डाऊट नाही आहे ना यामध्ये, एनीवन? ठीक आहे. तर आज आपण पुढे जाऊयात, जावास्क्रिप्टचे टर्म्स काय आहेत ते आपण पाहूयात. आणि हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. एक्झामला हा येतो MSBT ला. कोणतेही दोन टर्म्स तुम्हाला विचारतात एक्सप्लेन करा म्हणून. 2 मार्कासाठी असेल किंवा 4 मार्कासाठी असेल. 4 मार्कासाठी आले तर तुम्हाला 4 टर्म्स विचारतील, 2 मार्कासाठी आले तर 2 टर्म्स विचारतील. आमच्या वेळेस पण, मागच्या वेळेस पण आम्हाला एक्झामला आलेलं होतं. मला वाटतं आम्हाला इव्हेंट बद्दल आलतं आणि वाटतं की प्रॉपर्टी बद्दल आलतं आम्हाला. असे 2 आलते, याच्यामधले चालते पण 2 आलते आम्हाला. आणि युटी साठी पण येतो हा. युटी साठी पण तुम्हाला विचारतात, यांचं डेफिनेशन असेल किंवा यांचं मिनिंग असेल तुम्हाला युटी मध्ये विचारत असतात. त्यामुळे हा तुम्ही म्हणू शकता की इम्पॉर्टंट क्वेश्चन, आपण याला इम्पॉर्टंट पॉईंट म्हणू शकतो जावास्क्रिप्टचा. ठीक आहे. टर्म्स काय आहेत जावास्क्रिप्टच्या, पहिला आहे मेथड. मेथड, प्रॉपर्टी, इव्हेंट, ऑब्जेक्ट नेम आणि डॉट सिंटॅक्स. हे 5 त्याचे टर्म्स आहेत. म्हणजे काय, त्याचे सिम्पलेस्ट फॉर्म्स आहेत. पहिला मेथड म्हणजे काय, तुम्हाला माहितीये मेथड म्हणजे तुमचा फंक्शन असतो. फंक्शन काय असतो रे, तुमचा सेट ऑफ इन्स्ट्रक्शन असतो जे की तुमचा ऑब्जेक्ट परफॉर्म करतो जेव्हा त्याला एक मेसेज मिळतो. आणि जावास्क्रिप्टच्या मेथडला तुमचा फंक्शन डेफिनेशन असतो, त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर्टी व्हॅल्यू स्टोअर करू शकता. ठीक आहे. अरे याचं काय वेगळं नाहीये. तुम्हाला जे आतापर्यंत ऍडव्हान्स जावामध्ये तुम्ही मेथड्स पाहिले, जावामध्ये जे काय मेथड्स पाहिले तेच मेथड इथं आहे. फक्त तुम्ही तर काय म्हणता की हा ऑब्जेक्ट बेस्ड मेथड्स म्हणत असता तुम्ही इथे. मेथड एक सेट ऑफ इन्स्ट्रक्शन असतो, ते तुम्हाला माहितीये. ऑब्जेक्ट परफॉर्म करतो जेव्हा त्याला मेसेज रिसीव्ह होतं. म्हणजे काय, आता तुम्हाला एक दाखवायचं झालं तर मी तुम्हाला एक दाखवतो. आपण काय करूयात, एक फंक्शनचा कोड लिहूयात आपण. ठीक आहे. HTML घ्या, म्हणजे मी तुम्हाला सांगतो समजून. मग नंतर स्क्रिप्ट टॅग घ्या. स्क्रिप्ट लँग्वेज इक्वल्स टू जावास्क्रिप्ट आणि त्यानंतर टाईप इक्वल्स टू टेक्स्ट पब्लिक जावास्क्रिप्ट असं देऊ शकता तुम्ही. स्क्रिप्ट टॅगचा क्लोज करा. त्यानंतर याला एकदा सेव्ह करून घ्या. मला सेव्ह करून ठेवतो. जावास्क्रिप्ट कोड युनिट 1. ठीक आहे. टर्म्स ऑफ जावास्क्रिप्ट डॉट HTML. ठीक आहे. तर याच्या आतमध्ये पहा काय करायचं आपल्याला. मी काय करतो, एक सिंपल फंक्शन घेतो. ठीक आहे. फंक्शन घेतलं एक्झाम्पल नावाचं. आता फंक्शन बद्दल आपण गेलेलं नाहीये त्या पॉइंट्स बद्दल. फंक्शनला आपण असं डिक्लेअर करतो, पहिला फंक्शन कीवर्ड लिहिणार, त्यानंतर फंक्शन नेम लिहिणार, त्यानंतर जे काही फंक्शनची बॉडी असेल ते त्याची बॉडी आपण इथं लिहत असतो. आता मी काय करतो, इथलं फंक्शनला कॉल करतो. ठीक आहे. आता इथं मी कॉल केला आणि इथं मी काय केलं, डॉक्युमेंट डॉट राईट हॅलो वर्ल्ड डिस्प्ले केलेला आहे. आता एकदा याला रन करून पहा. तुम्हाला हॅलो वर्ल्ड असा आउटपुट आलेला आहे. दिसतंय तुम्हाला, असं आउटपुट तुम्हाला आलेला आहे. याच्यामध्ये नेमकं काय झालं, हा तुमचा मेथड नाहीये, हा तुमचा ऍक्च्युअली काय आहे, साधा फंक्शन आहे. हा मी साधा फंक्शनला कसं कॉल करता, डायरेक्टली त्याला फंक्शन नेमचा यूज करून तुम्ही कॉल करत असता. पण जेव्हा क्लासेस येतो, तुम्हाला माहितीये जेव्हा क्लासेसचा कन्सेप्ट येत असतो तेव्हा तुम्ही काय करता, क्लासेसच्या आतमध्ये फंक्शन लिहिता. पण त्याला तुम्ही फंक्शन म्हणून बोलत नाही, त्याला तुम्ही काय म्हणता, मेथड म्हणता. काम तरी त्याचं तेच असतं, फंक्शन सारखं त्याचं काम असतं. फक्त काय असतं, त्यामध्ये सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स असतात. तुम्ही त्याला कॉल करू शकता, त्याला एक्झिक्यूट करू शकता. पण त्याला मेथड का म्हणतो आपण, कारण ते क्लासच्या आतमध्ये डिक्लेअर असतो. ज्या आपण गोष्टी आपण क्लासच्या आतमध्ये फंक्शनला डिक्लेअर करत असतो त्याला आपण फंक्शन नाही म्हणत, त्याला आपण मेथड्स म्हणतो. क्लासच्या मेथड्स म्हणत असतो. जेव्हा आपण क्लासच्या बाहेर आपण नॉर्मली फंक्शनला डिक्लेअर करतो, आता हा नॉर्मल फंक्शन आहे तर त्याला आपण फंक्शन म्हणू शकतो. पण जेव्हा ते क्लासच्या आत जाईल
तेव्हा त्याला आपण मेथड म्हणतो. त्या दोघांचं मिनिंग तेच आहे. पण क्लासच्या मेथडला आपण कसा ऍक्सेस करतो? बाय युझिंग ऑब्जेक्ट. तुम्हाला माहिती आहे ऑब्जेक्ट नेम डॉट फंक्शन नेम. आपण हा सिंटॅक्स यूज करत असतो. सपोज ए ऑब्जेक्ट आहे आणि एक्झाम्पल त्याचं फंक्शनचं नाव आहे, तर आपण तसा ऍक्सेस करत असतो. तुम्हाला माहिती आहे जावामध्ये पण आपण फंक्शनला असं कॉल करत असतो. तर हा काय झाला? मेथड झाला. तुम्ही असं मेथडला कॉल करू शकता बाय युझिंग ऑब्जेक्ट. आणि हे तुमचं साधं फंक्शन आहे. साधं फंक्शन म्हणजे काय? तुम्ही त्याला डायरेक्टली कॉल करू शकता. तर इथं पण तेच तुम्हाला दिलेलं आहे. काय आहे मेथड म्हणजे काय? तुमचा क्लासचा फंक्शन आहे तो. सेट ऑफ इन्स्ट्रक्शन आहे जे की ऑब्जेक्ट तुमचा परफॉर्म करतो. तुम्हाला माहिती आहे तुम्ही ऑब्जेक्टचा यूज करून फंक्शनला कॉल करत असता. मग तुम्ही काय काय म्हणता त्याला? एक सेट ऑफ इन्स्ट्रक्शन आहे जे की तुमचा ऑब्जेक्ट परफॉर्म करतो जेव्हा त्याला मेसेज रिसिव्ह होतो. मेसेज रिसिव्ह म्हणजे काय? जेव्हा तुम्ही त्याला कॉल करता. आता तुम्ही याला कॉल केलात तेव्हाच तो त्या फंक्शनला कॉल करेल ना, तेव्हाच तो त्या मेथडला कॉल करेल. म्हणून त्याची लाईन पहा नीट. एक सेट ऑफ इन्स्ट्रक्शन आहे तुमचा ऑब्जेक्ट परफॉर्म करतो जेव्हा त्याला मेसेज रिसिव्ह होतो. जावास्क्रिप्टच्या मेथडला फंक्शन डेफिनेशन असतो जे की प्रॉपर्टी व्हॅल्यू मध्ये स्टोअर केलेला असतो. आता प्रॉपर्टी व्हॅल्यू म्हणजे काय तुम्हाला आताच कळणार नाही, पुढे आपण पाहूयात ते. तर आता तुम्हाला माहिती आहे सगळं फंक्शन असतो. फंक्शनला त्याची बॉडी असते. बॉडीला आपण काय म्हणत असतो? फंक्शनचा डेफिनेशन म्हणत असतो. आणि जर आपण बॉडी नाही लिहिलं तर आपण काय म्हणणार? त्याला फक्त डिक्लेरेशन म्हणणार. तर आपण त्याच्या आतमध्ये बॉडी लिहिलेली असेल फंक्शनची तर त्याला आपण डेफिनेशन म्हणत असतो. तुम्हाला माहिती असेल हे टर्म्स. ठीक आहे, हा झाला मेथड बद्दल. मेथड एक सेट ऑफ इन्स्ट्रक्शन असतं तुमचा ऑब्जेक्ट परफॉर्म करतो जेव्हा त्याला मेसेज रिसिव्ह होत असतो. आणि जावास्क्रिप्टच्या मेथडला फंक्शन डेफिनेशन असतो ज्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर्टी व्हॅल्यू स्टोअर करू शकता. प्रॉपर्टी व्हॅल्यू म्हणजे काय? आता आतापर्यंत तुम्ही काय पाहिले? ऑब्जेक्ट असतो. ऑब्जेक्ट तुम्ही कसा डिक्लेअर करता रे आतापर्यंत जावामध्ये? कसा डिक्लेअर करता? कोणी सांगू शकताय का? जावामध्ये आपण ऑब्जेक्ट कसा डिक्लेअर करतो? क्लास नेम ऑब्जेक्ट नेम. ऑब्जेक्ट डिक्लेअर करतो. हो हो बरोबर आहे. मला आता ऑब्जेक्टला रन टाइमला डिक्लेअर करायचं. क्लासचा ऑब्जेक्ट नाही डिक्लेअर करायचं मला. ऑब्जेक्टचा अरे डिक्लेअर करायचं. तर मी कसा डिक्लेअर करणार? न्यू क्लास नेम. हो हो बरोबर आहे, बरोबर आहे. असं पण आपण करू शकतो. जर आपल्याला काय करायचं ऑब्जेक्टचा अरे क्रिएट करायचं तर आणखीन एक वे आहे जावामध्ये. जावाचं सांगतोय मी. ऑब्जेक्ट अरे ऑब्जेक्ट नेम देऊ शकतो आपण इथे. ऑब्जेक्ट नेम्स इक्वल्स टू न्यू ऑब्जेक्ट अरे. असं पण आपण करू शकतो ऑब्जेक्टचा अरे क्रिएट. ठीक आहे, असं पण आपण करू शकतो. त्यानंतर क्लास क्रिएशन, मेथड ओव्हरलोडिंग, दिस स्टफ्स. अरे नाही, इथं नाहीये मेथड ओव्हरलोडिंग वगैरे काय नाहीये इथं. इथं फक्त आपल्याला कन्सेप्ट आहेत, ते थेअरी वाईज आहे आपल्याला. फक्त इथं आपल्याला ऑब्जेक्ट दिसेल, ऑब्जेक्ट काय असतो वगैरे ते दिसेल. क्लास वगैरे इथं काहीच नाहीये जावास्क्रिप्ट मध्ये. क्लास वगैरे आपल्याला पीएचपी मध्ये दिसेल पुढे. सिलेबस मध्ये नाहीये ओपीचा पार्ट आपल्याला, फक्त ऑब्जेक्टचा पार्ट आहे आपल्याला. अरे घाबरतो का रे तुम्ही क्लासेस ऑब्जेक्टला सगळेजण? हॅलो, नाही ना? तेच बोललं. ठीक आहे. प्रॉपर्टी म्हणजे काय पहा. आता आपण पाहिलं की प्रॉपर्टी व्हॅल्यू म्हणून स्टोअर असतं, पण नेमकं प्रॉपर्टी असतं काय? प्रॉपर्टी म्हणजे एक व्हॅल्यू असतं जे तुमच्या ऑब्जेक्ट सोबत असोसिएटेड असतं. प्रत्येक ऑब्जेक्टला त्याचे सेट ऑफ प्रॉपर्टीज असतात. जसं तुम्हाला माहिती आहे आता विंडो आहे, तुमचा विंडो आहे, विंडोला त्याची विड्थ असते, हाईट असते, बॅकग्राऊंड कलर असतं विंडोचा. म्हणजे काय झालं? विंडो हा ऑब्जेक्ट झाला आणि विड्थ, हाईट आणि बॅकग्राऊंड कलर हे त्याच्या प्रॉपर्टीज झाल्या. जसं तुम्ही क्लासमध्ये पण डिक्लेअर करताना स्टुडंट नावाचा क्लास क्रिएट करता. तुम्ही क्लास क्रिएट करता त्यामध्ये तुम्ही काय घेता? पहिला डेटा मेंबर्स घेता, म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीज घेता. स्टुडंटचं नाव असेल, स्टुडंटचा रोल नंबर असेल, स्टुडंटचे मार्क्स असेल, हे त्याच्या तुम्ही डेटा मेंबर म्हणत होते आतापर्यंत. पण जावास्क्रिप्ट त्यांना प्रॉपर्टीज म्हणतो. आणि ह्या जावास्क्रिप्ट मध्ये कसं आहे, प्रॉपर्टीजला तुम्ही साधं क्रिएट नाही करू शकत. प्रॉपर्टीज हा की व्हॅल्यू पेअर असतो. म्हणजे तुम्ही की देणार आणि त्याची व्हॅल्यू देणार. आता स्टुडंट नेम असेल, मग स्टुडंट नेम देणार कोलन स्टुडंट नेम, जे काय तुमचं नाव असेल ते तुम्ही इथं देऊ शकता. आता असं असतं पहा ऍक्च्युली. जर तुम्ही इथं ऑब्जेक्ट क्रिएट केलं, अरे जस्ट अ मिनिट. ओके ठीक आहे, तर तुम्ही ऑब्जेक्ट कसं क्रिएट करता पहा. मी जस्ट तुम्हाला दाखवतो. आताच एवढं काही जाऊ नका तिथे, फक्त मी तुम्हाला दाखवतो की ऑब्जेक्ट कसं क्रिएट करायचं.
व्यार कीवर्डचा यूज करून तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करत असता, म्हणजे तुम्हाला कळून जाईल नेमका थेअरी आहे कशासाठी. नाही तर डायरेक्टली तुम्हाला थेअरी सांगितलं तर तुम्हाला कळणार नाही. हा तुमचा ऑब्जेक्ट असतो, हा ऑब्जेक्ट आहे तुमचा. व्यार कीवर्डचा यूज करून तुम्ही ऑब्जेक्ट डिक्लेअर करता, व्यार कीवर्डचा यूज करून तुम्ही व्हेरिएबल्स डिक्लेअर करू शकता. आपण पाहणार आहोत आज व्हेरिएबल कसं डिक्लेअर करायचं. असं आपण ऑब्जेक्ट पण क्रिएट करू शकतो. ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, व्यार कीवर्ड वापरायचं, ऑब्जेक्ट नेम लिहायचं, इक्वल्स टू ओपनिंग क्लोजिंग कर्ली ब्रेसेसच्या आतमध्ये आपण की आणि व्हॅल्यू पेअरच्या फॉर्मॅटमध्ये ऑब्जेक्टला क्रिएट करू शकतो. कसं क्रिएट करणार, त्याचा नेम दिला मी, नेम दिला इथे, एज दिला, ठीक आहे, पर्सनची एज दिली, त्यानंतर पर्सनचा जेंडर दिला, ठीक आहे. असं आपण देऊ शकतो. हा काय झाला, तुमचा ऑब्जेक्ट क्रिएट झाला. दिसतंय तुम्हाला. आता हा थेअरीचा मिनिंग तोच आहे. थेअरी म्हणजे काय, प्रॉपर्टी म्हणजे काय, या ऑब्जेक्टमध्ये जे काय तुम्ही मेंबर्सला डिफाईन करता, जे काय तुमच्या ऑब्जेक्टमध्ये कंटेंट्स असतील त्याला तुम्ही प्रॉपर्टी म्हणता. हा तुमचा ऑब्जेक्ट आहे पर्सन नावाचा आणि हे त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. हा प्रॉपर्टीज काय असणार, तुमच्या युनिक असणार सर्व काही. प्रॉपर्टी एक व्हॅल्यू असते जे तुमच्या ऑब्जेक्ट सोबत असोसिएटेड असणार. प्रत्येक प्रॉपर्टी हा युनिक असतो आणि प्रॉपर्टी तुम्ही की आणि व्हॅल्यू पेअरच्या फॉर्मॅटमध्ये करू शकता. जसं की हा पर्सन आहे, पर्सनला कोणकोणत्या प्रॉपर्टीज असतात, त्याला नेम असतो, त्याला एज असतो, त्याची जेंडर असते. तुम्ही स्टुडंट आहात तर स्टुडंटला पण नेम असतो, एनरोलमेंट नंबर असतो, मार्क्स असतात, असतो ना. हा पर्सन काय झाला, ऑब्जेक्ट झाला आणि हे काय झालं, त्याच्या प्रॉपर्टीज झाल्या. म्हणून आपण काय म्हणत असतो, प्रॉपर्टी एक व्हॅल्यू आहे जे की तुमच्या ऑब्जेक्ट सोबत असोसिएटेड असतात. प्रत्येक ऑब्जेक्टच्या त्याच्या ओन सेट ऑफ प्रॉपर्टीज असतात. जसं की विंडोजच्या प्रॉपर्टीज आहे, विड्थ, हाईट, बॅकग्राऊंड कलर. प्रॉपर्टी एक की व्हॅल्यू पेअर असते. तुम्ही आता पाहिलं की आणि व्हॅल्यू पेअरच्या फॉर्मॅटमध्ये आपण केलेलं आहे. हा त्याचा की झाला, नेम हा त्याचा की आहे आणि ही त्याची व्हॅल्यू आहे. आणि तुम्ही पाहू शकता की म्हणजे प्रॉपर्टीचं नाव, प्रॉपर्टीचं नाव त्याला तुम्ही की म्हणता. ऑलवेज हा स्ट्रिंग असतो आणि त्याची व्हॅल्यू जी काय असते ना, ते कोणत्या पण डेटा टाईपची असू शकते. आता तुम्ही इथे पाहता ना, आता हा की आहे, नेम म्हणून काय आहे, आता हा की आहे, तुम्ही याला स्ट्रिंग फॉर्मॅटमध्येच घेऊ शकता. आणि जे काय त्याची व्हॅल्यू आहे ना, ती तुमची स्ट्रिंग पण असू शकते, ती तुमची नंबर पण असू शकते, ती तुमची फ्लोट व्हॅल्यू पण असू शकते. हा डिपेंड करतं. पण त्याचं जे काय की आहे ना, ते तुमचं ऑलवेज स्ट्रिंग असलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. हा तुमच्या प्रॉपर्टी बद्दल झाला. म्हणजे हा तुमचा मेथड, म्हणजे हा तुमचं काय आहे, टोटल ऑब्जेक्ट आहे. सर्वांना समजलं का मी काय म्हणतोय. प्रॉपर्टी एक व्हॅल्यू असते, तुमच्या ऑब्जेक्ट बद्दल असोसिएटेड असते. प्रत्येक ऑब्जेक्टला त्याच्या ओन सेट ऑफ प्रॉपर्टीज असतात. जसा हा पर्सन आहे, त्याला 3 प्रॉपर्टीज आहेत तिथे. पहिला आहे नेम, जेंडर आणि एज. आणि प्रॉपर्टीज तुम्ही कोणत्या फॉर्म मध्ये ठेवता, की आणि व्हॅल्यू पेअरच्या फॉर्मॅटमध्ये ठेवता. की एक ऑलवेज स्ट्रिंग असते, जे की तुमच्या प्रॉपर्टीचं नाव असतं. इथे तुमच्या प्रॉपर्टीचं नाव काय आहे, नेम आहे, ते ऑलवेज स्ट्रिंग असणार. आणि त्याची व्हॅल्यू जी काय असते ना, कोणत्या पण डेटा टाईपची तुम्ही त्याची व्हॅल्यू ठेवू शकता. आणि एज पण हा काय आहे, त्याची प्रॉपर्टी आहे. आणि 15 हा त्यांचं काय आहे, व्हॅल्यू आहे. हा इथं नंबर टाईप मध्ये व्हॅल्यू आहे. आणि हा जेंडर परत हा स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये त्याचं की आलं. आणि हा परत व्हॅल्यू काय त्याचा परत स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये आहे. समजतंय सगळ्यांना. हॅलो. बिना क्लासचा कसं काय ऑब्जेक्ट बनतोय. इथं क्लासेसची गरजच नाहीये जावास्क्रिप्ट मध्ये. आपल्याला आपण डायरेक्टली पण करू शकतो. आपल्याला कसं, आता हा जावास्क्रिप्ट आहे ना, आता हा कॉम्बिनेशन आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड आणि प्रोसिजर ओरिएंटेडचा. आता असं नाही की हा कम्प्लिटली ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे. जसं आपण C++ लँग्वेज मध्ये पाहिला, C++ लँग्वेजला आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणत होतो, पण आपण तिथं डायरेक्टली क्लास न क्रिएट करता पण आपण काय करू शकत होतो, सर्व काही कोडिंग करू शकत होतो आपण. ठीक आहे, तसं पण आपण करू शकत होतो तिथे. तसंच जावास्क्रिप्ट मध्ये कसं आहे, तुम्ही क्लास नाही जरी क्रिएट केला तरी तुम्ही डायरेक्टली ऑब्जेक्टला क्रिएट करू शकता. हा जावास्क्रिप्ट मध्ये काही कंपल्शन नाही आहे. आपल्याला फ्लेक्झिबिलिटी दिली आहे जावास्क्रिप्टने, की क्लास न क्रिएट करता पण तुम्ही करू शकता. ठीक आहे. आणि हा क्लासचा ऑब्जेक्ट नाहीये, हा क्लासचा ऑब्जेक्ट नाहीये. हा कोणता ऑब्जेक्ट आहे, हा साधा ऑब्जेक्ट आहे, क्लासचा नाहीये ऑब्जेक्ट हा. जर तुम्ही तर क्लासचा केला का, इथं क्लास डिक्लेअर केला का कुठेतरी, नाही. हा तुमचा साधा ऑब्जेक्ट. जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही जावामध्ये पण काय करता, क्लास बनवता. क्लास नेम. आता पर्सन नावाचा क्लास असेल, तुम्ही क्लास नेम बनवत असता आणि इथं तुम्ही इंट किंवा तुम्ही स्ट्रिंग नेम
त्यानंतर इंट एज असं तुम्ही घेत असता तिथे पण. ठीक आहे, असं तुम्ही घेत असता. घेऊन तुम्ही काय करणार इथे खाली येऊन काय करणार, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करता. P1 इक्वल्स टू न्यू पर्सन असं तुम्ही करत असता जावामध्ये वगैरे. ठीक आहे, असं तुम्ही करत असता तिथे. म्हणजे इथे पर्सन लिहावं लागेल अगोदर. ठीक आहे, असं तुम्ही करत असता जावामध्ये. पण मी तुम्हाला जसं सांगितलं, तुम्ही असं पण ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता. जर तुम्हाला तसं ऑब्जेक्ट क्रिएट करायचं नसेल तर तुम्ही असं पण करू शकता. हा साधा ऑब्जेक्ट झाला तुमचा. ऑब्जेक्ट1 इक्वल्स टू न्यू ऑब्जेक्ट असं पण करू शकता ना तुम्ही. असं काही कंपल्शन आहे का इथे जावामध्ये की क्लासचाच आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे? नाही. तुम्हाला हवं असेल तुम्ही स्ट्रिंगचा ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता. तुम्हाला हवं असेल तुम्ही नंबरचा ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता. असं काही कंपल्शन नाहीये. जावामध्ये पण तुम्ही 2 वेजनी करू शकता ऑब्जेक्ट क्रिएशन. तसंच जावास्क्रिप्ट मध्ये काय आहे, तुम्ही क्लासचा ऑब्जेक्ट पण क्रिएट करू शकता. जर तुम्हाला क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचं नसेल तर तुमच्याकडे दुसरा वे आहे की तुम्ही डायरेक्टली ऑब्जेक्टला क्रिएट करू शकता बाय युजिंग की आणि व्हॅल्यू पेअर. समजतंय? समजतंय का? हॅलो. येस हा, सर. असं नाही की फक्त क्लासचाच ऑब्जेक्ट असतं असं नसतं. क्लासचा पण ऑब्जेक्ट करू शकतो किंवा तुम्ही ते स्ट्रिंगचा पण ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता. मल्टिपल स्ट्रिंग्सला याच्या आतमध्ये ऍड करू शकता तुम्ही. त्याचा ऑब्जेक्ट पण करू शकता. जावास्क्रिप्ट मध्ये पण तसंच आहे. क्लासचा पण करा किंवा नाही वाटलं तर तुम्ही डायरेक्टली असं पण करू शकता. पण आपल्या सिलेबस मध्ये हाच कन्सेप्ट आहे, हाच ऑब्जेक्ट आहे आपल्या सिलेबस मध्ये, म्हणून आपण हेच पाहत आहोत. ठीक आहे, आपल्याला पुढे पाहायचं आहे. लास्ट पॉईंट आहे या युनिटचा तो. तर आता थोडं टेन्शन घेऊ नका, पुढे पाहूयात आपण. फक्त आता हा थिअरीसाठी मी तुम्हाला सांगतोय. जर मी तुम्हाला डायरेक्टली म्हणलं हा प्रॉपर्टी असतो ऑब्जेक्टला तर तुम्हाला काहीच कळणार आहे नेमका असतं काय तो. म्हणून मी तुम्हाला लाईट दाखवण्यासाठी मी तुम्हाला हा कोड करून दाखवलो. हा कोड आपल्याला आताच नाही, आपल्या या युनिटचा लास्ट पार्ट आहे तो, तिथं आपण पाहूयात. त्यानंतर आपण बघणार आहोत इव्हेंट काय असतो. इव्हेंट तुम्हाला माहिती आहे, इव्हेंट काय असतो? ऍक्शन असतो. जेव्हा पण तुम्ही बटनवरती क्लिक करता तेव्हा काहीतरी ऍक्शन परफॉर्म होत असतं. तुम्हाला माहिती आहे, त्याला तुम्ही इव्हेंट म्हणता. इव्हेंट म्हणजे काय? चेंज ऑफ स्टेट. स्टेट चेंज होतो. तुम्ही बटनवरती क्लिक करता तर काहीतरी ऍक्शन परफॉर्म होणार, त्याला तुम्ही इव्हेंट म्हणत असता. इथं पण तेच आहे. जावास्क्रिप्टचं तुम्ही इंटरॅक्शन करत असता HTML सोबत, त्याला तुम्ही इव्हेंट्स थ्रू हँडल करू शकता. ते आकार कधी होतं इव्हेंट? जेव्हा युजर किंवा ब्राउझर पेजला चेंज करतो. म्हणजे काय? जेव्हा युजर काहीतरी बटनवरती क्लिक केला तेव्हा तुमचं काहीतरी ऍक्शन परफॉर्म होणार. जेव्हा तुम्ही पेजला रिलोड केलात तेव्हा काहीतरी ऍक्शन परफॉर्म होणार, त्याला तुम्ही इव्हेंट्स म्हणत असता. जेव्हा तुम्ही पेजला लोड करत असता तेव्हा त्याला इव्हेंट म्हणता तुम्ही. जेव्हा युजर बटनावरती क्लिक करतो त्या बटनाला पण तुम्ही, त्या क्लिकला पण इव्हेंट म्हणत असता. ठीक आहे, त्यानंतर ऑब्जेक्ट नेम पहा काय आहे. जे मी तुम्हाला आता दाखवलं तेच आहे पहा. जावास्क्रिप्ट मध्ये ऑब्जेक्ट एक काय असतो? अनऑर्डर्ड कलेक्शन ऑफ की व्हॅल्यू पेअर असतो. इच की व्हॅल्यू पेअरला तुम्ही प्रॉपर्टी म्हणता, ते पण तुम्हाला माहिती आहे. हा की व्हॅल्यू पेअर आहे म्हणजे काय झाला, हा पहिली प्रॉपर्टी आहे पर्सनची, हा दुसरी प्रॉपर्टी आहे आणि हा तिसरी प्रॉपर्टी आहे. त्याला तुम्ही प्रॉपर्टी म्हणत असता. प्रॉपर्टीचा की काय असतो? ऑलवेज एक स्ट्रिंग व्हॅल्यू असते आणि त्याची व्हॅल्यू काय असते? कोणत्या पण डेटा टाईपची त्याची व्हॅल्यू असू शकते. जसं मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे, त्याचं जे काय की आहे ते ऑलवेज एक स्ट्रिंग असतो तुमचा आणि व्हॅल्यू कोणताही डेटा टाईप असू शकतो. जे मी तुम्हाला लाईव्ह दाखवलं तेच इथं लिहिलेलं आहे पहा. ऑब्जेक्ट नेम म्हणजे पण तेच आहे. जावास्क्रिप्ट मध्ये ऑब्जेक्ट काय असतो? अनऑर्डर्ड कलेक्शन ऑफ की व्हॅल्यू पेअर. प्रत्येक की व्हॅल्यू पेअरला तुम्ही प्रॉपर्टी म्हणता आणि त्या प्रॉपर्टीचा की ऑलवेज एक स्ट्रिंग व्हॅल्यू असतो आणि त्याचं जे काय व्हॅल्यू आहे ते कोणत्या पण डेटा टाईपचं तुम्ही ठेवू शकता, असं इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर पहा डॉट सिंटॅक्स काय आहे. डॉट सिंटॅक्स म्हणजे काय? आता तुम्ही डॉक्युमेंट डॉट राईट या मेथडचा तुम्ही युज केला, इथं तुम्ही डॉटचा युज केला ना डॉक्युमेंट डॉट राईटच्या मध्ये. तेच आपल्याला इथं पाहिजे. डॉट सिंटॅक्स काय असतो? प्रत्येक ऑब्जेक्टला काहीतरी प्रॉपर्टी असते किंवा काहीतरी मेथड्स असतात, ते तुम्हाला माहिती आहे. आता हा ऑब्जेक्ट आहे, त्याला काहीतरी प्रॉपर्टीज असणार, त्याला काहीतरी मेथड्स असणार. आता तुम्ही क्लासचा पण ब्रो ऑब्जेक्ट ते क्रिएट करता. प्रॉपर्टीज नंतर सेमिकोलॉन द्यायचं नाही का? कोणत्या प्रॉपर्टी नंतर? तेच ते नेम लक्ष्मीकांत वगैरे ते. नाही, आता हे ऑब्जेक्ट आहे ना आपला. आता आपल्याला इथं कॉमा द्यावा लागेल. इथे जरा चेंजेस आहे जावास्क्रिप्ट मध्ये, इथं आपल्याला कॉमा द्यावा लागेल. ठीक आहे, आणि जे काही लास्ट प्रॉपर्टी असते ना त्यानंतर काहीच नाही द्यायचं कॉमा वगैरे, त्याला सोडून द्यायचं सेम. अरे हे काय आहे नेमकं पहा. जसं तुम्ही काय करत होता आतापर्यंत, इंट ए
इक्वल्स टू न्यू इंट असं तुम्ही अरे क्रिएट करत होता. बरोबर आहे ना असं? नाहीतर तुम्ही काय करू शकत होता इथे, असं पण तुम्ही अरेला क्रिएट करत होता. तुम्हाला माहितीये असं 10, 20, 30, 40 असं तुम्ही कॉमन अरेला क्रिएट करत होता ना. सेम आहे, तसंच आहे. फक्त आपण काय केलं, एका खाली एक लिहिलंय. जर तुम्हाला हवं असेल असं पण लिहू शकता तुम्ही. तुम्हाला कन्फ्युज होत असेल ना, असं लिहा. एकाच्या बाजूने एक लिहा. म्हणजे काय झालं, सेमच झालं ना आता हा तुमचा. समजतंय का आता? हा समजलं. म्हणजे तुम्ही काय करता, पर्सन आहे, हा की व्हॅल्यू पेअर आहे, हा पहिला की व्हॅल्यू पेअर, त्याच्यानंतर हा कॉमा देऊन दुसरं की व्हॅल्यू पेअर, हा कॉमा देऊन थर्ड की व्हॅल्यू पेअर. आपण असं का लिहिलंय, कारण तुम्हाला सोपं जाईल समजायला, म्हणून आपण असं लिहिलेलं आहे. त्यामुळे तिथे सेमिकॉलन येणार नाही, तिथे तुम्हाला फक्त कॉमा द्यावा लागेल. आणि जे लास्ट एलिमेंट असतं त्याच्यानंतर कॉमा नसतो, ते तुम्हाला माहिती आहे. अरेसाठी पण तुम्ही देता का पुढे कॉमा? नाही देत. लास्ट एलिमेंट नंतर सोडून देता. असं इथं पण सोडून द्यायचं लास्ट नंतर. ऑब्जेक्टचा पार्ट आहे हा, आपण पुढे पाहणार आहोत, एवढं टेन्शन घेऊ नका त्याचं. ठीक आहे. प्रत्येक ऑब्जेक्टला प्रॉपर्टी असतं, प्रत्येक ऑब्जेक्टला मेथड्स असतं. तुम्हाला माहिती आहे, ऑब्जेक्टचा यूज करून तुम्ही प्रॉपर्टी ऍक्सेस करत असता, ऑब्जेक्टचा यूज करून तुम्ही त्याच्या मेथड्सला कॉल करत असता. ठीक आहे. त्या ऑब्जेक्टच्या मेथड्स किंवा प्रॉपर्टीजला ऍक्सेस करण्यासाठी तुम्ही डॉट ऑपरेटरचा यूज करत असता. तुम्हाला माहिती आहे हे पण. तसा हा डॉक्युमेंट ऑब्जेक्ट आहे आणि ही राईट त्याची मेथड आहे. तुम्हाला काय करायचंय, राईट मेथडला ऍक्सेस करायचं, तर त्यासाठी तुम्ही काय करणार, डॉट ऑपरेटरचा यूज करणार. जसं इथं पण काय आहे, हा पर्सन ऑब्जेक्ट आहे. पर्सनची ही नेम त्याची काय आहे, प्रॉपर्टी आहे. तुम्हाला जर त्याला ऍक्सेस करायचं असेल तर तुम्ही कसं ऍक्सेस करणार त्याला, पर्सन डॉट नेम असं करू शकता. आणि जावास्क्रिप्ट मध्ये तुम्हाला 2 वेज आहे, पर्सन नेम असं पण तुम्ही करू शकता. ठीक आहे. तुम्ही डॉट ऑपरेटरचा पण यूज करू शकता, किंवा तुम्हाला नाही वाटत असेल तसं करायचं यूज, तर तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेटचा पण यूज करू शकता. ठीक आहे. पण आपण ऑब्जेक्टला ऍक्सेस करण्यासाठी, मेथड्सला ऍक्सेस करण्यासाठी आपण डॉट ऑपरेटरचा यूज करत असतो. समजतंय का मी काय म्हणतोय तुम्हाला? मला माहिती आहे, हा कोड मी तुम्हाला डायरेक्टली घेतला, व्हेरिएबल पण नाही घेतला, डायरेक्टली तुम्हाला हा कोड घेतला मी. मग तुम्हाला जरा अवघड वाटेल हा, पण आपल्याला हा लास्ट पॉईंट आहे युनिटचा, म्हणून आपण तिथं परत एकदा पाहूयात. आता फक्त एवढं लक्षात ठेवा, मेथड काय असतो. मेथड एक सेट ऑफ इन्स्ट्रक्शन असतो, जे की तुमचा ऑब्जेक्ट परफॉर्म करतो जेव्हा त्याला मेसेज रिसिव्ह होतो. जावास्क्रिप्टच्या मेथडला फंक्शन डेफिनेशन असतो, त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर्टी व्हॅल्यूला स्टोअर करू शकता. आणि प्रॉपर्टी काय असतो रे, प्रॉपर्टी एक व्हॅल्यू असते, तुमच्या ऑब्जेक्ट सोबत असोसिएटेड असतात. प्रत्येक ऑब्जेक्टला त्याचे सेट ऑफ प्रॉपर्टी असतो. जसं की तुमचं पर्सन आहे, पर्सनला त्याचं नेम असेल, त्याचा एज असेल, त्याचा आणखीन काय असतो, नेम असेल, एज असेल, त्याचा फोन नंबर असेल, जेंडर असेल, हे त्या पर्सनच्या प्रॉपर्टीज झाल्या. जसं विंडो आहे, विंडोच्या प्रॉपर्टीज असतात, विड्थ, हाईट, बॅकग्राऊंड कलर, हे विंडोजच्या प्रॉपर्टीज झाल्या. विंडो त्याचा ऑब्जेक्ट झाला आणि ते त्याच्या प्रॉपर्टीज झाल्या. आणि प्रॉपर्टी हा नेहमी की व्हॅल्यू पेअरच्या फॉर्मॅटमध्ये असतो. आणि की म्हणजे काय, तुमच्या प्रॉपर्टीचं नाव, हे ऑलवेज एक स्ट्रिंग असतो, तुम्हाला माहिती आहे. आणि व्हॅल्यू म्हणजे काय, प्रॉपर्टीची व्हॅल्यू, ते तुम्ही कोणत्या पण डेटा टाईपची ठेवू शकता. त्यानंतर आपण पाहिलं इव्हेंट काय असतं. जावास्क्रिप्टचा इंटरॅक्शन तुम्ही HTML सोबत करता, म्हणजे HTML मध्ये तुम्ही फॉर्म डिझाईन करता, त्या फॉर्म वरती काहीतरी क्लिक झालं, बटन वरती क्लिक झालं, तर काहीतरी तुम्ही इव्हेंट परफॉर्म करता ना, ऍक्शन परफॉर्म करता, त्याला तुम्ही इव्हेंट म्हणत असता. हा इव्हेंट कधी होतो, जेव्हा युजर काहीतरी बटनावरती क्लिक करतो किंवा पेज तुमचा रिलोड होतो, तेव्हा हा इव्हेंट अकर होत असतो. त्यानंतर आपण ऑब्जेक्ट नेम पाहिलं. ऑब्जेक्ट नेम काय असतो, ऑब्जेक्ट एक कलेक्शन असतो, अनऑर्डर्ड कलेक्शन ऑफ की व्हॅल्यू पेअर. प्रत्येक की व्हॅल्यू पेअरला तुम्ही प्रॉपर्टी म्हणत असता, आणि प्रॉपर्टीचा की ऑलवेज एक स्ट्रिंग व्हॅल्यू असते, आणि त्याची व्हॅल्यू कोणत्या पण डेटा टाईपची तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आपण डॉट सिंटॅक्स पाहिलं. प्रत्येक ऑब्जेक्टला ऍक्सेस करण्यासाठी तुम्हाला प्रॉपर्टी किंवा मेथडचा यूज करावं लागतं. म्हणजे काय, प्रत्येक ऑब्जेक्टला असोसिएटेड असतात प्रॉपर्टी आणि मेथड. जर तुम्हाला त्या प्रॉपर्टीज किंवा मेथड्सला ऍक्सेस करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला डॉट ऑपरेटरचा यूज करावा लागतो. तुम्हाला माहिती आहे, ऑब्जेक्ट नेम डॉट मेथड नेम असं तुम्ही यूज करत असता, किंवा ऑब्जेक्ट नेम डॉट प्रॉपर्टी नेम असं पण तुम्ही यूज करू शकता. इथं डॉक्युमेंट काय आहे, ऑब्जेक्ट आहे, आणि राईट त्याची मेथड आहे. तुम्ही काय केलेलं आहे, डॉक्युमेंट ऑब्जेक्टला यूज करून, राईट मेथडचा यूज करून तुम्ही आउटपुटला मेसेज डिस्प्ले केलेला आहे. कोणाला काही डाऊट आहे का यामध्ये, टर्म्स मध्ये? हा तुम्हाला MSBT साठी येऊ शकतो, 99% चान्सेस आहे. कोणते पण 2 विचारू शकतात, किंवा 4ही पण तुम्हाला येऊ शकतो, 4 किंवा 5. तुम्हाला सर्वे पण येऊ शकतो. तुम्हाला युनिट टेस्ट साठी पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे माझ्याकडून हा. कोणाला काही डाऊट आहे याच्यामध्ये? मेन इव्हेंट रिपीट करशील का? मेन इव्हेंट का? मेन इव्हेंट म्हणजे काय?
मेन इव्हेंट म्हणजे काय? आता तू काय करणार, तुझा फॉर्म तू HTML मध्ये तयार करणार. आता तू फॉर्म मध्ये युजर नेम घेतला, पासवर्ड घेतला आणि एक लॉगिनचा बटन घेतला. जेव्हा युजर नेम एंटर करणार, पासवर्डला एंटर करणार आणि लॉगिन वरती क्लिक करणार, तर तू जावास्क्रिप्ट मध्ये त्याचं चेक करणार ना, युजर नेम करेक्ट आहे का, पासवर्ड करेक्ट आहे का, तू चेक करणार. म्हणजे हा काय झाला, इव्हेंट झाला. म्हणजे तू बटनवरती क्लिक केला तर काहीतरी मागे ऍक्शन परफॉर्म होतं. तू जावास्क्रिप्ट मध्ये चेक करते बटनवर क्लिक केल्यानंतर की त्यांनी जे काही युजर नेम दिलाय, जे काय पासवर्ड दिलाय तो करेक्ट आहे का. जर करेक्ट असेल तर तू त्याला मेसेज काय डिस्प्ले करणार, लॉग इन सक्सेसफुल असं मेसेजला डिस्प्ले करणार. जर ते चुकीचं असेल तर तू काय डिस्प्ले करता तिथे, लॉग इन अनसक्सेसफुल किंवा लॉग इन फेल तू असं डिस्प्ले करणार. त्याला तुम्ही इव्हेंट म्हणणार. इव्हेंट म्हणजे काय, ऍक्शन असतो. समजतोय? आणि कोणाला काही डाऊट आहे का? एनिवन? ठीक आहे. मी तुम्हाला ऑब्जेक्ट क्रिएट करून दाखवलंय. आणि काही कोचिंग क्लासेस असे आहेत ना, त्यांना ऑब्जेक्ट क्रिएट करताच येत नाही. मी खरं सांगतो, मी माझ्या एक्सपिरियन्सने सांगतो. त्यांना ऑब्जेक्ट पण क्रिएट करता येत नाही. त्यांच्या नोट्समध्ये पण ऑब्जेक्ट इन्क्लूड नसतो. त्यांना ऑब्जेक्ट आहे म्हणून पण माहिती नाही जावास्क्रिप्ट मध्ये ऑब्जेक्टचा पॉईंट आहे. जी स्कीमचे नोट्स वापरतात काही जण, जी स्कीमचे नोट्स वापरून शिकवतात. जी स्कीमच्या नोट्समध्ये हा नव्हताच, जावास्क्रिप्टचा एवढा पार्ट नव्हताच तिथे. ते नोट्स तुम्हाला शिकवतात. त्यामुळे तुमचे मार्क्स जातात तिथे. आणि मी काय केलेलं आहे, मी स्वतः आता नोट्स पण बनवायला तुम्हाला खरं सांगतो. हवं तर तुम्ही इथं पाहू पण शकता. मी जावास्क्रिप्टचा आज 4थ्या युनिटचा नोट्स बनवत होतो सकाळी. पहा, टाइम पहा कधी एडिट झालाय हा नोट्स. आजची तारीख आहे, सकाळी 7 वाजेपर्यंत मी नोट्स बनवत होतो 4थ्या युनिटचा. दिसतंय तुम्हाला? मी सर्व तुमचं सिलेबस रेफर करून, तुमचं क्वेश्चन पेपर रेफर करून, सर्व रेफर करून तुमचं सिलेबस बनवतोय, तुमचे नोट्स बनवतोय स्वतःहून. आणि काही जण जी स्कीमच्या नोट्स वापरतायत त्यामध्ये ऑब्जेक्ट नाहीये, जावास्क्रिप्टच्या टर्म्स नाही. हवं तर तुम्ही विचारून पहा. जे बाकीचे क्लासेस लावलेत ना त्यांना विचारा, ऑनलाईन क्लासेस लावले तर त्यांना विचारा, त्यांच्या नोट्स मध्ये पहा टर्म्स आहे का जावास्क्रिप्टचे, ते पहा एकदा, ते आहे का पहा. आणि त्या सरांना कळत पण नाही, सरांना माहिती पण नाही की टर्म्स आहे म्हणून, हा सिलेबस मध्ये पॉईंट आहे, त्यांना ते पण माहिती नाही. मी खरंच सांगतो, एक्सपिरियन्स सांगतो माझ्या, त्यांना ते पॉईंट आहे ते पण माहिती नाही. आणि त्यामध्ये त्यांना ऑब्जेक्ट काय असतो ते पण माहिती नाही, ऑब्जेक्ट क्रिएट करतात ते पण माहिती नाही त्यांना. ते त्यांनी शिकवत पण नाही मुलांना. आणि मुलांना काय येतो तेच क्वेश्चन येतो एक्झामला, 2 मार्क्ससाठी 4 मार्क्ससाठी तेच येतो. मुलं सोडून देतात त्या पॉईंटला, डायरेक्ट शिकवलेच नाही म्हणतात ते पॉईंट, किंवा हा नवीन पॉईंट. आणि त्या सरांना विचारलं तर सर काय म्हणतात, अरे हा सिलेबस मध्येच नाहीये हा पॉईंट, हा सिलेबसच्या बाहेर चालला. अरे सिलेबसच्या बाहेर काहीच येत नसतो, सगळं सिलेबस मधलंच येतो. फक्त तुम्हाला क्वेश्चन चेंज होतं, लॉजिक चेंज होतो तिथे. जरा क्वेश्चन तुम्हाला फिरवून विचारतात फक्त, पण सिलेबसचाच पॉईंट असतो तो. मी असं नाही म्हणत की जावास्क्रिप्ट तुम्हाला सिलेबसच्या बाहेरच येणार नाही, सिलेबस मधलंच येणार. फक्त तुम्हाला क्वेश्चन काय जास्त करून प्रोग्राम्स येणार, थेअरी पण येणार, पण प्रोग्राम्स वरती जास्त तुम्हाला वेटेज असणार, असं मी तुम्हाला सांगतो. पण काही जण काय म्हणतात, ते शिकवलेलं नसतं त्याने, तर काय म्हणतात, अरे सिलेबसचा बाहेरचा पॉईंट आहे. त्यांच्या नोट्स मध्ये नसतो तो पॉईंट, सिलेबस मध्ये असतो लिहिलेला तो पॉईंट. सिलेबस पण चेक करत नाहीत ते, जी स्कीमच्या नोट्स वापरतात आणि म्हणतात आमचे नोट्स सर्वात भारी आहेत. काय रे, खरं मला हसू येतंय त्यांचं ऐकून. आणि खरं त्यांच्यामुळे खूप मुलांचं नुकसान होतं, कारण 3rd इयर आहे हे, एवढे इझी पॉईंट्स आहेत, त्यांना एक्सप्लेन करता येणार नाही तसं. आणि जरी त्यांनी हे एक्सप्लेन केले तर कसं एक्सप्लेन करतात, जे काय टेक्स्टबुक मधले पॉईंट्स आहेत ना, 10-10 लाईनचे पॉईंट्स असतात एकेकाचे, ते 10-10 लाईनचे ऍज इट इज कॉपी करतात इथे आणि मुलांना सांगतात. मुलांना काहीच पॉईंट कळत नाही. अरे एक मार्काला येणार आहेत एक टर्म्स, तेवढं लिहायचं आपल्याला, ते माहिती असलं पाहिजे. 1 मार्क आहे, 2 पॉईंट्स लिहा. एक मार्कालाच येणार तुम्हाला हे एक्सप्लेन करण्यासाठी. तुम्हाला 4 एक्सप्लेन करायला 4 मार्कासाठी येणार, 2 एक्सप्लेन करायला 2 मार्कासाठी येणार. लॉजिक लावा ना तिथे. असं नाही की एक तुम्हाला 6-6 मार्कासाठी येणार, असं कुठे असतो का. आता याच्याबद्दल थेअरी तरी किती असणार असून, 2च लाईनची थेअरी असणार मेथड बद्दल, उगा काही पण टाकायचे मेथड मध्ये. मी पाहिलं असं स्वतः, मग मला हसू येतं त्या कोचिंग क्लासेस वरती. खरं त्यांनी जी स्कीमच्या का नोट्स रेफर करते, त्यांना नोट्स काढण्यासाठी टाइम नाहीये का, आणि क्लासच्या फीस खूप जास्त ठेवतात वरून. अरे एवढे फीस ठेवतं, तेवढे मुलांसाठी करा ना, नोट्स काढा ना स्वतःहून. चांगल्या सोप्या नोट्स काढा, तुमच्या लँग्वेजमध्ये नोट्स काढा, मुलांना इझी जावं ना पेपरमध्ये लिहिण्यासाठी. उगा काही पण कुठलच्या पण उचलाचे, वेबसाईटवरचे उचला, कुठलच्या पण उचला नोट्स, तुमच्या सिलेबसला पण मॅच करत नाही ते शिकवा तुम्हाला. त्याची अलाइनमेंट पण प्रॉपर नसते, त्याला नीट त्यांनी कलर पण दिलेले नसतात नोट्सला, कशी पण अलाइनमेंट करतात. फॉन्ट साईज एवढी मोठी ठेवतात आणि नोट्सच्या 100-100 पेजेसच्या नोट्स बनवतात एक युनिटच्या.
अरे खरं तुम्ही पहा, जे मुलं दुसरीकडे लावलेत ना क्लासेस त्यांचे पहा. मी कोणाला पॉइंट करत नाहीये इकडे, फक्त सांगतोय की असे असतात काही जण जी स्कीमच्या नोट्स रेफर करत असतात. त्यांना एवढे पैसे मुलांकडून घेतात. अरे पण त्यासाठी नोट्स बनवा ना, मुलांकडनं पैसे पण घेताय तुम्ही. तेवढी मेहनत पण घाला ना तुमची त्यात. उगा पैसे कमवायचं म्हणून काही पण करायचं का? तुम्ही पैसे घेताय मुलांकडून, मुलांना त्या प्रकारे नॉलेज पण द्या. उगे पैशासाठी का करायचं सगळं? म्हणून नोट्स तुम्ही स्वतः बनवा ना, टाइम आहे ना तुमच्याकडे. किती टाइम लागतो 1 युनिटचं बनवायला? मी 1 युनिटचं बनवायला 7-8 तास लावतो. कंटिन्यू 7-8 तास बसतो मी, काही न जेवता काही न करता. 7-8 तास युनिट संपला माझा, तेव्हाच मी काहीतरी दुसरं कामावर जातो मी. मला त्यांच्यावरती तेच हसू येतं त्या कोचिंग क्लासेसवरती. खरं पण मुलांचं लाईफ त्यामुळे वेस्ट होतो, कारण थर्ड इयरचे मुलांचे मार्क्स जातात त्यामुळे. ठीक आहे. व्हेरिएबल काय असतो आता तुम्हाला माहितीये. व्हेरिएबल बद्दल काय तुम्हाला सांगायची गरज नाही. व्हेरिएबल काय असतो? एक एंटिटी असतो ज्याचा यूज करून तुम्ही व्हॅल्यूला स्टोअर करत असता. व्हेरिएबलचा यूज करून तुम्ही व्हॅल्यूला स्टोअर करता. व्हेरिएबल तुमचा कंटेनर म्हणून ऍक्ट होतो तुमचं व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी. जसं मी तुम्हाला सांगितलं, आता चहाचा कप आहे. चहाचा कप काय आहे? त्या चहासाठी कंटेनर आहे. त्यामध्ये तुम्ही काय करू शकता? चहाला ऍड करू शकता, त्यामध्ये तुम्ही पाणी ऍड करू शकता, त्यामध्ये तुम्ही ज्यूस ऍड करू शकता. असं नाही की त्यामध्ये तुम्ही फक्त चहाच ऍड करू शकता. हा कप काय? त्याचा कंटेनर आहे. त्यामध्ये तुम्ही कोणता पण व्हॅल्यूला स्टोअर करू शकता. आणि जो चहा आहे ना, तो सपोज चहा तुमचा इंटिजर व्हॅल्यू आहे, पाणी तुमचा कोणता व्हॅल्यू आहे? स्ट्रिंग व्हॅल्यू आहे. तुम्ही काय करता? त्या चहाच्या कपमध्ये स्ट्रिंग व्हॅल्यूला पण स्टोअर करू शकता, त्या चहाच्या कपमध्ये तुम्ही इंटिजर व्हॅल्यूला पण स्टोअर करू शकता. म्हणजे तो चहाचा कप काय झाला? त्याला स्टोअर करून घेते, म्हणून त्याला आपण कंटेनर म्हणतो. कंटेनर म्हणजे काय? स्टोरेज. स्टोरेजला आपण कंटेनर म्हणत असतो. त्या चहाचा कप इथं कंटेनर आहे. आणि जावास्क्रिप्ट ही अशी लँग्वेज आहे, तुम्हाला तिथे इंटिजर, फ्लोट वगैरे काय डिक्लेअर करायची गरज नाहीये. तुम्ही डायरेक्टली काय करायचं? तुम्ही जे तुम्हाला व्हेरिएबलची व्हॅल्यू स्टोअर करायची आहे त्याला तुम्ही डायरेक्टली स्टोअर करू शकता. व्हेअर कीवर्डचा यूज करा, त्यावरती व्हॅल्यूला स्टोअर करा. तुम्हाला कोणता डेटा टाईप लिहायची गरज नाहीये. ठीक आहे. व्हेरिएबल हा एक एंटिटी असतो ज्याचा यूज करून तुम्ही व्हॅल्यूला स्टोअर करता. व्हेरिएबल कंटेनर म्हणून ऍक्ट करतो व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी. आणि तुमचा जावास्क्रिप्ट हा डायनॅमिकली टाईप लँग्वेज आहे, म्हणून तुम्हाला टाईप डिक्लेरेशनची काहीच गरज नाहीये. पहा, आपण आतापर्यंत म्हणत आले की जावास्क्रिप्ट डायनॅमिक लँग्वेज आहे. नेमकं डायनॅमिक आहे काय ते? म्हणजे काय? तुम्ही व्हेरिएबलवरती व्हॅल्यू स्टोअर करणार आहात त्यासाठी तुम्हाला इंटिजर, फ्लोट म्हणून काहीच डिक्लेअर करायची गरज नाहीये. तुम्ही फक्त व्हेअर कीवर्डचा यूज करा, व्हेरिएबल नेमचा यूज करा आणि त्याच्यावरती व्हॅल्यू द्या, तर तुमचं डायरेक्टली व्हेरिएबल क्रिएट होऊन जाईल. तुम्हाला कोणत्याच प्रकारे इंट यूज करायची गरज नाहीये, फ्लोट यूज करायची गरज नाहीये, डबल यूज करायची गरज नाहीये, असा कोणताच डेटा टाईप यूज करायची गरज नाहीये. त्यामुळे तुम्ही जावास्क्रिप्टला डायनॅमिकली टाईप लँग्वेज म्हणता. म्हणजे तुम्हाला डेटा टाईप स्पेसिफाय करायची गरज नाहीये. जावास्क्रिप्टमध्ये आपण व्हेरिएबलला डिक्लेअर करू शकतो बाय युझिंग व्हेअर, लेट किंवा कॉन्स्ट. या 3 कीवर्डचा यूज करून आपण व्हेरिएबलला डिक्लेअर करू शकतो. तर आपण पाहूयात व्हेरिएबलवरती आपण एक प्रोग्राम करूयात. आता मी तुम्हाला काय करते, एक प्रोग्राम करूयात आपण, म्हणजे तुम्हाला जरा कॉन्फिडन्स येईल. ठीक आहे. इथं मी काय करतो, बॉडी टॅग घेतो. तुम्ही बॉडीच्या आतमध्ये पण ठेवा, HTMLच्या आतमध्ये पण ठेवा, ते तुमच्यावरती आहे. त्यामध्ये स्क्रिप्ट टॅग घ्या. स्क्रिप्ट लँग्वेज इक्वल्स टू जावास्क्रिप्ट. त्यानंतर टाईप इक्वल्स टू टेक्स्ट ऑब्लिक जावास्क्रिप्ट आणि स्क्रिप्ट टॅगचा क्लोज करा. आणि त्यानंतर इथं तुम्ही काय करणार, आता तुम्हाला काय करायचं पहा. एकदा याला सेव्ह करा, variables.html म्हणून मी सेव्ह केला. आता याच्यात तुम्ही काय करणार, व्हेरिएबलला डिक्लेअर करा. आता आपण काय करूयात, 2 नंबरची ऍडिशन करूयात आणि रिझल्टला डिस्प्ले करूयात. तर काय करणार मी, व्हेअर कीवर्डचा यूज करून व्हेरिएबलला डिक्लेअर करणार. व्हेअर a इक्वल्स टू 10. संपलं, व्हेरिएबल डिक्लेअर झालं आणि व्हॅल्यू त्याच्यावरती असाइन झाली. सिंपल आहे. तुम्ही आतापर्यंत काय करत होता, इंट a इक्वल्स टू 10 असं तुम्ही जावा लँग्वेजमध्ये, सी लँग्वेजमध्ये, C++ मध्ये करत होता, कारण ते स्टॅटिकली टाईप लँग्वेज होत्या. त्याच्यात तुम्हाला व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागत होतं बाय युझिंग तुम्हाला डेटा टाईप्स. पण इथं तुम्हाला डेटा टाईप्स यूज करायची काहीच गरज नाहीये. डायरेक्टली तुम्ही व्हेअर कीवर्डचा यूज करू शकता, कॉन्स्ट कीवर्डचा यूज करू शकता किंवा लेट कीवर्डचा यूज करू शकता. आता आपण व्हेअर कीवर्डचं पाहतोय. व्हेअर a इक्वल्स टू 10 असं मी जर यूज केलं तर माझं व्हेरिएबल डिक्लेअर होईल a नावाचा, त्याच्यावरती 10 व्हॅल्यू असाइन होईल.
आणि मी काय केलं व्हॅर बी इक्वल्स टू 20 किंवा 20.5 असं व्हॅल्यू दिली. आता हा काय झालं तुमचा फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यू झाला. आता तुम्हाला इथं फ्लोट लिहायची काहीच गरज नाही. डायरेक्टली व्हॅर कीवर्डचा यूज करा, व्हेरिएबल नेमचा यूज करा आणि त्याच्यावरती व्हॅल्यू असाइन करून द्या. तर ही व्हॅल्यू डायरेक्टली असाइन होऊन जाईल. तुम्हाला कोणत्याच प्रकारे डेटा टाईप लिहायची गरज नाहीये. जावास्क्रिप्ट ऑटोमॅटिकली त्या व्हेरिएबलला कन्वर्ट करून घेतो त्या डेटा टाईप मध्ये. आता याला एकदा प्रिंट करून पहा. डॉक्युमेंट डॉट राईट. आपण काय करूयात ऍडिशन करूया त्या दोघांची. तर आपण काय करूयात व्हॅर सी इक्वल्स टू ए प्लस बी. त्या दोघांची ऍडिशन केला. त्यानंतर याला डिस्प्ले करूयात आपण. ऍडिशन इक्वल्स टू प्लस कीवर्डचा यूज करून तुम्ही कॉन्कॅटिनेशन करता. जसं तुम्ही जावामध्ये प्लस कीवर्डचा यूज करून तुम्ही कॉन्कॅटिनेशन करत होता, तसं जावास्क्रिप्ट मध्ये पण तुमच्याकडे प्लस कीवर्ड आहे. त्याचा यूज करून तुम्ही आउटपुटला मेसेज दाखवू शकता. काय करा सी ला डिस्प्ले करून द्या. आता याला एकदा रन करा. ठीक आहे. आता इथं पहा ऍडिशन 30.5 आले का? अय दिसतंय का सगळ्यांना? हॅलो दिसतोय का रे? येस ब्रो. 30.5 आले तुमचे ऍडिशन. आता तुम्ही म्हणणार हा इंटीजर आहे, हा फ्लोटिंग आहे. जावास्क्रिप्टला कसं काय कळालं? अरे जावास्क्रिप्ट मध्ये त्याचं कोडिंग केलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की जावास्क्रिप्ट डायनेमिकली टाईप लँग्वेज आहे. तुम्ही फक्त व्हेरिएबल वरती व्हॅल्यू असाइन करा तर ऑटोमॅटिकली त्या डेटा टाईपचा व्हेरिएबल क्रिएट होतो. तुम्हाला कोणत्याच प्रकारे डेटा टाईप लिहायची गरज नाहीये. किती सोपं झालं ना तुम्हाला, डोक्यावरची टेन्शनच गेली. कुठे फ्लोट लिहि, कुठे इंटीजर लिहि, चुकून कुठे फ्लोटच्या जागी इंटीजर लिहिला मार्क्स द्यायचे. इथे असं काहीच टेन्शन नाहीये तुम्हाला. व्हॅर कीवर्डचा यूज करा, व्हेरिएबल नेमचा यूज करा, त्याच्यावरती व्हॅल्यूला असाइन करून द्या. संपलं. व्हेरिएबलची व्हॅल्यू असाइन केलं तुम्ही इथे. ए व्हॅल्यू असाइन केली, बी व्हॅल्यू असाइन केली, त्या दोघांची ऍडिशन केली. म्हणजे हा कोणत्या टाईपचा झाला रे? सी कोणत्या डेटा टाईपचा झाला? कोणी सांगू शकताय मला? हो बरोबर, फ्लोटिंगचा झाला. कारण जेव्हा आपण इंटीजर आणि फ्लोटची ऍडिशन करत असतो तेव्हा तुमचा रिझल्ट येतो फ्लोटिंग पॉईंट मध्ये. त्यामुळे सी तुमचा फ्लोटिंग पॉईंट झाला. जेव्हा तुम्ही इथं डिस्प्ले केलात ऍडिशन तेव्हा तुम्हाला इथं दिसून जाईल की ऍडिशन 30.5 आलेली आहे. ठीक आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही याला काय करा, H1 टॅगनी तुम्ही त्याला जरा चांगल्या प्रकारे डिस्प्ले करून घ्या. ठीक आहे. H1 टॅगनी डिस्प्ले करा, तुम्हाला दिसून जाईल ऍडिशन ऑफ 2 नंबर्स आलेली आहे. जर तुम्हाला वाटलं नाही मला असं नाही करायचं, मला तुम्ही स्ट्रिंग व्हॅल्यू पण करून दाखवा, खरं होत आहे का? अरे करून पहा ना. व्हॅर str घेतलं मी, याच्यावरती मी काहीतरी घेतलं माय नेम इज लक्ष्मीकांत असं मी व्हॅल्यूला स्टोअर केला. आता हा झाला तुमचा स्ट्रिंग डेटा टाईपचा. आता याला एकदा रन करून पहा, त्याला आउटपुटला डिस्प्ले करा. डॉक्युमेंट डॉट राईट. डायरेक्टली str जर तुम्ही प्रिंट केला तर तुमच्या व्हेरिएबल वरची व्हॅल्यू प्रिंट होईल. आता याच्या आधी एकदा काय करा तुम्ही br टॅगचा यूज करा, म्हणजे नेक्स्ट लाईनला येईल तो. आता एकदा याला रन करा, पहा आले. पहा इथं स्ट्रिंग डेटा टाईप पण आलेला आहे. तर असं नाही की तुम्ही फक्त इंटीजर फ्लोटर स्टोअर करू शकता, तुम्ही स्ट्रिंग डेटा टाईपला पण स्टोअर करू शकता व्हेरिएबल वरती. असं तुम्ही व्हेरिएबलचं कोडिंग करू शकता. समजतंय? मी व्हेरिएबलला डिक्लेअर करू शकता बाय युझिंग व्हॅर कीवर्ड, बाय युझिंग लेट कीवर्ड और बाय युझिंग कॉन्स्ट कीवर्ड. त्याच्या रूल्स आहे व्हेरिएबल डिक्लेअर करण्याच्या, ते आपण पाहूयात. 43 मिनिट्स झालं का? ठीक आहे, राहू द्या. आपण व्हेरिएबलचे रूल्स पाहूयात आणि आपण ते स्टॉप करूयात. तुम्हाला माहिती आहे व्हेरिएबलचा रूल काय असतो रे? व्हेरिएबलला तुम्ही शॉर्ट नेम देऊ शकता, जसं की तुम्ही एक्स आणि वाय असे व्हेरिएबलला नाव देऊ शकता, किंवा तुम्ही त्याला मोर डिस्क्रिप्टिव्ह नाव पण देऊ शकता, जसं की तुमचं एज असेल, कार नेम असेल, तसं पण तुम्ही व्हेरिएबलला नाव देऊ शकता. आणि व्हेरिएबलला तुम्ही डिक्लेअर करता बाय युझिंग व्हॅर, लेट और कॉन्स्ट कीवर्ड. आणि व्हेरिएबलचं नाव तुम्हाला माहिती आहे व्हेरिएबलचं नाव अल्फाबेट किंवा अंडरस्कोर पासून स्टार्ट झालं पाहिजे. अल्फाबेटने आपण स्टार्ट करू शकतो व्हेरिएबलच्या नावाला, किंवा अंडरस्कोर पासून स्टार्ट करू शकतो. आपण त्याला नंबर सोबत कंबाईन करू शकतो, पण व्हेरिएबलचं नाव कधी पण नंबरनी स्टार्ट करायचं नाही. जसं मी तुम्हाला इथं दाखवतोय. आता तुम्ही व्हेरिएबल इथं डिक्लेअर केला सी 1 2 3 तुम्ही असं डिक्लेअर करू शकता, पण व्हेरिएबलची नावाची सुरुवात तुम्ही नंबर पासून कधीच करू शकत नाही. व्हेरिएबलला तुम्ही नंबर सोबत कंबाईन करा, पुढे लिहा, अल्फाबेटच्या पुढे नंबर्सला मर्ज करा, पण नंबरनी तुम्ही कधीच स्टार्ट करू शकत नाही व्हेरिएबलच्या नावाला. त्यानंतर व्हेरिएबलमध्ये तुम्ही कोणता स्पेशल सिम्बॉल वापरू शकत नाही एक्सेप्ट अंडरस्कोर, फक्त तुम्ही अंडरस्कोरला यूज करू शकता. व्हेरिएबलची नावं केस सेन्सिटिव्ह असतात, तुम्हाला माहिती आहे. स्मॉल लेटर आणि कॅपिटल लेटर त्या दोघांमध्ये डिफरन्स मानलं जातं. व्हेरिएबलचं नाव कोणताच कीवर्ड नसला पाहिजे.
तुम्ही इफ म्हणून व्हेरिएबल डिक्लेअर नाही करू शकत, वाईल म्हणून व्हेरिएबलला डिक्लेअर नाही करू शकत. कारण का? कीवर्डचा स्पेशल मिनिंग असतो, त्याला तुम्ही चेंज नाही करू शकत. म्हणजे व्हेरिएबलचं नाव कोणता पण कीवर्ड नसतो आणि व्हेरिएबलच्या मध्ये तुम्ही कोणताच व्हाईट स्पेस नाही द्यायचं. जसं तुम्हाला माहितीये, आता तुम्ही व्हेरिएबलला इथं डिक्लेअर करत आहात. आता मी काय केलं, सी लँग्वेज असं मी व्हेरिएबलला डिक्लेअर केलं, तर मी इथं अंडरस्कोरला युज करू शकतो. जर मी इथं मध्ये व्हाईट स्पेस दिला मी मध्ये, तर हा काय झाला, मला इथे एरर येईल. कारण तुम्ही असं देऊ शकत नाही, व्हेरिएबलच्या नावामध्ये व्हाईट स्पेस अलो करत नाही. त्यासाठी तुम्हाला अंडरस्कोरचा यूज करावं लागेल किंवा तुम्हाला कम्प्लिटली व्हेरिएबल नावाला यूज करावं लागेल. त्यानंतर पहा, जावास्क्रिप्ट हा लुजली टाईप लँग्वेज आहे. तुम्हाला इथं काही पण व्हेरिएबल डिक्लेअर करताना तुम्हाला डेटा टाईप यूज करायची गरज नाहीये. ठीक आहे. आता व्यार, लेट आणि कॉन्स्ट या तिघांमध्ये डिफरन्स काय आहे पहा. व्यार म्हणजे काय, ग्लोबल स्कोप आहे. हा तुम्ही फंक्शन स्कोप किंवा ग्लोबल स्कोप मध्ये यूज करू शकता. आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात लोकल व्हेरिएबल, ग्लोबल व्हेरिएबल काय असतो, तेव्हा तुम्हाला कळून जाईल. आणि हा लेट काय असतो, तुमचा ब्लॉक स्कोप असतो आणि कॉन्स्ट पण तुमचा ब्लॉक स्कोप असतो. ठीक आहे. म्हणजे काय, आता सपोज मी एक फंक्शन घेतलं, त्या फंक्शनच्या वरती मी व्यारने डिक्लेअर केला काहीतरी व्हेरिएबल, फंक्शनच्या बाहेर डिक्लेअर केला, तर मी त्याला सगळ्या फंक्शनमध्ये मी त्याला पूर्ण प्रोग्राममध्ये मी त्याला ऍक्सेस करू शकतो त्या व्हेरिएबलला. जर मी त्याला लेटनी डिक्लेअर केलं, तर ज्या फंक्शनमध्ये मी त्याला डिक्लेअर केलेला आहे त्या फंक्शनच्या आतमध्येच यूज करू शकतो. म्हणजे हा काय झाला, तुमचा लोकल व्हेरिएबल क्रिएट करतो. म्हणजे त्या फंक्शनच्या आतमध्येच आपण करू शकतो. आणि कॉन्स्ट पण त्या फंक्शनच्या आतमध्येच आपण त्याला डिक्लेअर करू शकतो. तुम्हाला आता कळणार नाही, पुढच्या लेक्चरमध्ये आपण लोकल आणि ग्लोबल व्हेरिएबल बद्दल पाहूयात, तेव्हा तुम्हाला जास्त क्लिअर होईल. आणि याचं तुम्ही रिडिक्लेरेशन करू शकता, म्हणजे परत एकदा त्याला डिक्लेअर करू शकता व्हेरिएबलला. याच्यात पण अलाउड आहे आणि याच्यात अलाउड नाही आहे, कारण कॉन्स्टंट व्हॅल्यू असते. कॉन्स्टंट म्हणजे काय, फिक्स व्हॅल्यू असते, त्याला तुम्ही परत एकदा डिक्लेअर करू शकत नाही. तुम्हाला अलाउ नाही करत तो. याच्यावरती रिअसाइनमेंट करू शकता, परत एकदा त्याची व्हॅल्यू चेंज करू शकता. याची पण व्हॅल्यू तुम्ही परत एकदा चेंज करू शकता. पण कॉन्स्टंटची व्हॅल्यू तुम्ही चेंज करू शकत नाही, ते तुम्हाला माहिती आहे. आणि तुम्ही याला इनिशियलाइज नाही केलं तरी चालेल व्यार कीवर्डनी. इनिशियलाइज म्हणजे काय, तुम्ही आता व्हेरिएबलला इथे डिक्लेअर करता, तर तुम्ही ते इनिशियलाइज केलेलं नसेल, त्याच्यावरती व्हॅल्यू असाइन केलेली नसेल तरी चालतो. ठीक आहे. आणि लेट कीवर्डचा यूज करून पण जर तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर केला आणि त्याला इनिशियलाइज केलं नाही, व्हॅल्यू असाइन केलेली नसेल तरी चालतो. पण कॉन्स्टंट कीवर्डचा जेव्हा तुम्ही यूज करत असता, तेव्हा तुम्हाला व्हेरिएबल डिक्लेअर करताना तुम्हाला त्याच्यावरती व्हॅल्यू असाइन करावी लागते. कारण हा काय करतो, तुम्हाला फिक्स व्हॅल्यू असाइन करतो, त्या टाइमाला तुम्हाला व्हॅल्यू असाइन करावी लागते त्या. ठीक आहे. समजलं का सगळ्यांना काय घेतलेलं आहे आज? कोणाला काही डाऊट आहे? उद्या आपण लोकल ग्लोबल व्हेरिएबल बघूया, तेव्हा तुम्हाला कळून जाईल लोकल स्कोप काय असतो, ग्लोबल स्कोप काय असतो. आज जे शिकवलं सगळ्यांना समजलं? डॉलर यूज करू शकतो ना ब्रो? अरे नाही, डॉलर का, मला वाटतं हा करू शकतो आपण, डॉलरला यूज करू शकतो. कारण मी जे रेफर केलं नोट्स बनवताना, ते मी टेकमॅक्स बुकचं जरा रेफर केलं व्हेरिएबल्सचं बघताना, तर मला वाटतं डॉलर पण आहे, करू शकतो आपण. डॉलरला पण यूज करू शकतो. डॉलर आणि अंडरस्कोर हे दोन्ही चालतो. ठीक आहे. कोणाला काही डाऊट आहे का यामध्ये? एनीवन? हॅलो सर, हा बोल. आपण जर एरर आला समजा सिंटॅक्टिकल, तर आपल्याला तो कळत नाही का, जसं जावा मध्ये असं एरर यायचं? नाही समजतो, आपल्याला एरर आले समजतो. फक्त HTML चं जे काय कोड आहे ना, आपण याच्या बाहेर जे काय HTML चा कोड लिहितो ना, फॉर्म डिझाईन करतो ना, त्याचा एरर आपल्याला समजत नाही. पण जावास्क्रिप्टचा एरर आपल्याला समजतो. जर तुम्ही पाहिलं इथं, आता मी तर काय केलं, याला सेव्ह केला किंवा काहीतरी मी व्हेरिएबलला काय केलं, इथे काहीतरी चुकवलं असं व्हेरिएबलचं नाव. आता मी सपोज याला रन केलं, आता मला आउटपुट आलेलं नाहीये. एरर तुम्ही कसं पाहता, राईट क्लिक करा, इन्स्पेक्ट वरती जावा. इथं एरर दिसतोय का, सर्वात वरती पहा, रेड कलर दिसतोय का इथं, ते जावा. तुम्हाला इथे सांगतोय हा एस काय आहे, काय ते अनएक्सपेक्टेड आयडेंटिफायर आहे एस. म्हणजे तुम्हाला एरर सांगतोय एस. तुम्ही इथं काय लिहिलात, एस कुठे आहे, इथे आहे पहा. तुम्हाला इथं चुकलाय, मध्ये स्पेस दिलाय तुम्ही, मग तुम्हाला इथं म्हणतात की एस नेमका आहे तरी काय, हा व्हेरिएबलचं नाव आहे LS, पण एस नेमका आहे काय, तुम्हाला हा एरर देतोय. आणि तुम्हाला खरं सांगतो, काही कोचिंगवाले असे आहेत ना,
त्यांना सांगताच येत नाही की एरर पण बघता कसं एरर बघायचं त्यांना ते पण माहिती नाही. ते तुम्हाला डायरेक्टली म्हणतात जावास्क्रिप्ट मध्ये एररच येत नाही असं ते तुम्हाला सांगतात. अरे चुकीचं आहे. एरर कशात येत नाही, HTML मध्ये येत नाही. HTML चा फॉर्म डिझाईन करतो तिथे आपल्याला एरर येत नाही, पण जावास्क्रिप्ट मध्ये आपण एरर पाहू शकतो. काय करायचं, फक्त इन्स्पेक्ट वरती जायचं, वरती एररची वरती विंडो असते, एरर असेल तर तुम्हाला इथून दिसून जाईल काय एरर आले तुम्ही इथनं पाहू शकता. आणि तुम्ही पहा जे अदर कोचिंग क्लासेस लावलेत ना त्यांचे, आणि 8-10 दिवस होऊ द्या, कॉलेज स्टार्ट झालं त्यांना विचारा जावास्क्रिप्ट मध्ये एरर येतोय का. ते काय म्हणणार, एरर येतच नाही म्हणणार. त्या कोचिंग वाल्याला जे काही जॉईन केले ते म्हणा एरर येतच नाही. अरे कसं नॉलेज देतात ते कोचिंग वाले, नीट द्या ना. HTML मध्ये एरर येत नाही, जावास्क्रिप्ट मध्ये येतो, पण पाहायचं कसं त्यांना ते माहिती नसतं. त्या कोचिंग वाल्यालाच माहिती नसतं एरर कसं पाहायचं. म्हणून मुलांना काही पण चुकीचं सांगतात, एररच येत नाही म्हणतात. मग मुलं कसं करणार, मुलांना कळणार कसं एरर कुठे आलाय म्हणून. खरं सांगतो असे कोचिंग वाले ना फक्त पैशाचे मागे पळणारे असतात. त्यांना काहीच सांगत पण नाही मुलांना, नीट गाईड पण नाही करत. हा नाही समजतंय का तुला? हो, म्हणजे कॉन्सोल वरती पण दिसतात पहा. ना आपल्याला एरर. हो हो, कन्सोल वरती दिसेल. आणि तुम्हाला खरं सांगतो, आता कॉलेज स्टार्ट झालं ना किंवा एक 8-10 दिवसांनी फ्रेंड्सला कॉल करा आणि विचारा अरे जावास्क्रिप्ट मध्ये एरर येतं का. देन दुसऱ्यांकडे क्लासला विचारा, त्यांनी तुम्हाला म्हणणार एररच येत नाही. बघा तुम्ही खरं बघा, प्रॅक्टिकल करून पहा, तेव्हा तुम्हाला कळेल मी काय म्हणायला सर्व. ठीक आहे, आज सगळ्यांनी समजलं का आजचं पॉईंट. आजचं इम्पॉर्टंट पॉईंट आहे मी जे काही घेतलं आज. समजलं? सगळ्यांनी रिप्लाय करा मला, येस ऑर नो. सर्वांचं मला रिप्लाय हवाय, येस ऑर नो. सर्वांचं. भारती, ओम, प्रज्वल. ठीक आहे, चालेल. आज आपण मग इथे स्टॉप करूयात. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. बाय बाय.